नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती संदर्भात असणार आहे. कारण काल जवळपास 26 तारखेपासून एक पत्रक फिरतोय मित्रांनो. जेवढे पण होमगार्ड सदस्य आहेत आपले, जे काही होमगार्ड बांधव आहेत, जे इलेक्शन झालं होतं मध्ये 2024 मध्ये, त्या अगोदर त्यांची भरती झाली होती आणि त्यावेळी त्यांचं किती फक्त 15 दिवसाचं, कारण की बंदोबस्तासाठी त्यांना म्हणजे माणसं हवी होती. त्यामुळं जे पण काही आता म्हणजे 15 दिवसाचा तुमचा बंदोबस्त झाला होता, तो ते झाल्यानंतर लगेच तुम्हाला डायरेक्ट ह्याला बंदोबस्तसाठी बोलावलं होतं इलेक्शनसाठी. तर त्या 15 दिवसाची म्हणजे होमगार्ड जे काही बांधवांची ट्रेनिंग असते टोटल 35 दिवसाची असते, 15 दिवसाची नसते. त्यावेळी त्यांनी म्हणजे एकदम इमर्जन्सीमध्ये 15 दिवसाची ट्रेनिंग कंप्लीट करून घेतले आणि लगेच आपल्याला बंदोबस्तासाठी आणले. तर मित्रांनो, उर्वरित जे काही तुमचे 20 दिवस राहिलेले आहेत, अ, म्हणजे ते पहिला झालेले 15 आणि हे आताचे 20 असे मिळून टोटल 35 दिवसाची ट्रेनिंग व्हायला पाहिजे होती. तर त्याच भरती संदर्भातला हा परिपत्रक आहे आणि हा परिपत्रक कालपासून फिरतोय आणि याच्यामध्ये मुलं सुद्धा कन्फ्यूज झालेले आहेत, की सर समोर भरती आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा समोर आता जवळपास सप्टेंबरमध्ये ॲड वगैरे पडेल असं म्हणजे माहिती आलेली आहे मित्रांनो. तर त्या भरतीचा आम्ही अभ्यास करावं, की आता सध्या ट्रेनिंगला जावं म्हणून खूप म्हणजे खूप गोंधळात पडलेले आहेत. तर मित्रहो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता राहिलेली ट्रेनिंग आहे, कारण की त्यावेळी सुद्धा म्हणजे जेवढे पण प्रशिक्षण केंद्र होते, ते संपूर्ण भरलेले होते आणि तिथं म्हणजे जागा सुद्धा नव्हती म्हणजे बाकीची ट्रेनिंग कंप्लीट करून घेण्यासाठी म्हणजे होमगार्ड बांधवांसाठी. जे काही सेंटर आहेत, ठराविक प्रशिक्षण केंद्र आहेत, त्या प्रशिक्षण केंद्रावरच यांच्या ट्रेनिंग होणार आहेत आणि हे ट्रेनिंग होणं अतिशय गरजेचं आहे. जर का आपल्या म्हणजे ते राहिलेली 20 दिवसाची ट्रेनिंग झाली नाही, तर मित्रांनो, प्रत्येकाला एक आयडेंटिटी कार्ड असतो म्हणजे ओळखपत्र असतं. तसं महाराष्ट्र होमगार्ड हे जे काही ओळखपत्र आहे तुम्हाला ते 20 दिवस म्हणजे टोटल हे 20 आणि ते 15 दिवस 35 दिवस कंप्लीट झाल्याशिवाय भेटणार नाहीयेत म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं हे 20 दिवस कंप्लीट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण की आता जेवढे पण सगळे बंदोबस्त झाले आता महाराष्ट्रामध्ये, गुढीपाडवा म्हणा, रामनवमी म्हणा, नंतर तुमचं म्हणजे जे पण काही बरेचसे बंदोबस्त झालेले आहेत, तुम्हाला माहीतच आहेत. आता बऱ्याचपैकी तुम्ही बंदोबस्त सुद्धा केलेला आहे. आता काही म्हणजे मुलांना किंवा होमगार्ड बांधवांना वाटत असेल, की सर सध्या म्हणजे जे आता ट्रेनिंग ठेवली आहे, ट्रेनिंगची पण काही आवश्यकता नव्हती. तर मित्रांनो, जे एक प्रोसिजर असते, ती प्रोसिजर कंप्लीट करावी लागते आणि त्या प्रोसिजरनुसारच सगळ्या म्हणजे गोष्टी चालत असतात. आता प्रत्येकाला वाटत असेल, की सगळे बंदोबस्त आपण करतोय प्रॉपर म्हणजे ड्युट्या करत होतो, कुठल्या पण चुका होत नव्हत्या, काय नाही म्हणजे ज्या पण काही गोष्टी होत होत्या सगळ्या सुरळीत चालू होत्या आणि आता एकदमच जर हे ट्रेनिंगची तारीख जर आता दिलेली असेल, तर काही मुलं म्हणजे नाईटला काम करत असणार किंवा कुठं-कुठं ड्युटीला जात होते. तर त्यांची तारांबळ उडणार आहे. म्हणजे काहींचे कॉलेज वगैरे सुरू झालेले आहेत. मग याच्यामध्ये कसं तारांबळ म्हणजे पूर्ण सेटिंगच बिघडणार आहे. तरी पण मित्रांनो, तुम्हाला 20 दिवस काहीही करा, पण 20 दिवसासाठी तुम्हाला ते ट्रेनिंग करून येणं गरजेचं आहे. चला, आता आपलं जो काही मेन पत्र दिलंय, त्या पत्रात नेमकं काय दिलंय? आता आपली चर्चा झाली मित्रांनो, पण आता मेन पत्रात काय आहे ते आपण पाहणार आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही विषय पहा. होमगार्ड संघटनेत नव्याने नोंदणी झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याबाबत. आता याच्यामध्ये उपरोक्त विषयास अनुसरून महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांचेकडील संदर्भाधीन पत्राची प्रत या कार्यालयास प्राप्त झाली आहे. महासमादेशक यांचे आधिपत्याखालील नव्याने नोंदणी झालेल्या एकूण किती 7,094 होमगार्ड्स यांना दिनांक 30 जून 2025 व दिनांक 29 जुलै 2025 पासून म्हटले मित्रांनो. इथं थोडंसं मुलं कन्फ्यूज आहेत, कारण की त्यांना म्हणजे म्हणजे काही जणांना वाटतं की 30 जून ते दिनांक 29 जुलैपर्यंत असणार आहे म्हणून. तर यांनी काय म्हणले, 30 जून 2025 व दिनांक 29 जुलै 2025 ह्या 2 तारखा धरून म्हणजे कसं पहिला एक टप्पा आणि दुसरा एक टप्पा असू शकते किंवा 30 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत म्हणजे हा टोटल 1 महिना भरतोय मित्रांनो. पण उर्वरित जी काही ट्रेनिंग आहे फक्त 20 दिवसाची असल्यामुळे थोडंसं कन्फ्यूज आहे मित्रांनो. याची माहिती मिळाल्यावर तुम्हाला मी लगेच म्हणजे सांगणार आहे सुद्धा. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्या अगोदर आपल्या जर चॅनलवर कोणी नवीन असतील तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबला लाईक करा, मित्रांना शेअर सुद्धा करा. ठीक आहे मित्रांनो. आता पुढे काय म्हणलेत पहा. प्रशिक्षण देण्याचे नियोजित करण्यात आले आहे. त्यानुसार सोबत जोडलेल्या विवरणपत्रात नमूद प्रशिक्षण केंद्रात निश्चित केलेल्या दिनांकास प्रशिक्षण देण्याचे नियोजित करण्यात आले आहे. तरी प्राचार्य यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील होमगार्ड्स यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याबाबतची पुढील कार्यवाही त्वरित करावी. महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या अभ्यासक्रमाची प्रत यासोबत जोडली आहे. त्यानुसार 4 आठवड्यांचे प्रशिक्षण देण्याबाबतची कार्यवाही करावी. टोटल मित्रांनो 4 आठवड्याची ही प्रशिक्षण म्हणजे त्याची कार्यवाही होणार आहे.
तसेच त्या होमगार्ड्स यांची राहण्याची व जेवणाची सोय प्रशिक्षण केंद्रात करण्यात यावी व त्यांच्याकडून जेवण व इतर खर्चासाठी प्रत्येकी प्रतिदिनी ₹350 याप्रमाणे आकारणी करण्यात यावी व इतर कोणतीही रक्कम त्यांच्याकडून आकारण्यात येऊ नये. मित्रांनो, हे अशा पद्धतीचं पत्र आहे. याच्यामध्ये तुमचं टाइम टेबल सुद्धा दिलेलं आहे. खाली टाइम टेबल भरपूर मोठा आहे मित्रांनो. मी तुम्हाला फक्त स्क्रोल करून दाखवतो. आता याच्यामध्ये काय दिलेत म्हणजे जे प्रशिक्षण केंद्र आहेत, प्रति कोणाकोणाला पाठवलेत. प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, अकोला, लातूर, धुळे, तुरची. प्रत माहितीस्तव सविनय सादर. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचं म्हणजे पत्र आहे. पुढं काय 2 नंबरला म्हणजे बघा, महासंघ यांना विनंती करण्यात येते की उर्वरित 1333 होमगार्ड यांचे प्रशिक्षण संबंधित जिल्ह्यांच्या स्तरावर आयोजित करण्याबाबत संबंधित घटकांना कळविण्यात यावे. अशा पद्धतीचं मित्रांनो हे पत्रक आहे. तर प्रत्येकाला जे काही राहिलेले 20 दिवस आहे ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये काय म्हणले बघा, जे काय 30 जून 2025 पासून 4 आठवड्यासाठी होमगार्ड यांना प्रशिक्षण देण्याबाबत हे जवळपास बघा, अनुक्रमे पोलीस प्रशिक्षण केंद्र क्षमता आहे, सध्या सुरू असलेले प्रशिक्षण आहे, होमगार्ड घटक आहे, संख्या आहे आणि एकूण संख्या आहे तिथली. अशा पद्धतीचे मित्रांनो हे तुमच्यासमोर टाइम टेबल आहे. जे काय म्हणजे आता सध्या होमगार्ड जवान वगैरे किंवा त्या सेंटरवर किती उमेदवार आता सध्या हजर आहेत, त्याची क्षमता काय आहे, हे असा चार्ट आहे मित्रांनो. आता पुढे यांचं वेळापत्रक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आता ह्या वेळापत्रकामध्ये काय म्हणलेलं पहा, होमगार्ड प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 31 दिवसाचं, 4 दिवस ते सुट्ट्यामध्ये, 4 रविवार गेल्यामुळे टोटल त्यांचं जे काय ट्रेनिंग असते ते 31 दिवसाचं असतं मित्रांनो. टोटल जे 35 दिवस म्हणलेत, रविवार सोडून 31 दिवस, म्हणजे रविवार पकडले तर 35 दिवस होतात. आता याच्यामध्ये पहा जे काय दिलेलं आहे, आता प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा जो काही कालावधी असतो तो 35 दिवसाचा असतो. साप्ताहिक सुट्टी हे रविवार 4 दिवसाची असते आणि एकूण कामाचे दिवस 31 दिवस असतात. एकूण तासिका प्रतिदिन 45 मिनिट, 1 तासिका, 8 तासिका असे होणार. एकूण तासिका ह्या 248 तासिका असणार आहेत मित्रांनो 31 दिवसामध्ये. होमगार्ड प्राथमिक प्रशिक्षण शिबिर, आता ह्याच्यामध्ये काय म्हणले जातात त्यांनी, जे काही घोषवारा विषयांचे जे काही नाव आहे, धोरणात्मक विषय म्हणा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि स्थानिक गरजेचे विषय आहेत, अत्यावश्यक सेवा व सामाजिक जनजागृती आहे आणि सर्वसाधारण. टोटल मित्रांनो याच्यामध्ये बघा टिप काय दिले, शिबिर कालावधीत प्रत्येक आठवड्याला 1 साप्ताहिक सुट्टी अनुज्ञेय राहील म्हटलेले आहेत मित्रांनो. संक्षिप्त अभ्यासक्रम दिलेला आहे. हे असा अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो. अभ्यासक्रम काय काय असतो याच्यामध्ये तुम्हाला जर माहीत नसेल तर एक वेळा अभ्यासक्रमावर तुमची नजर फिरवा मित्रांनो. तरी मी तुम्हाला थोडंसं म्हणजे थोडक्यात सांगतो. आता संक्षिप्त नाव दिलेले आहे त्याच्यामध्ये पहा, पुढे विषयाचे नाव आहेत, व्याख्यान आहे, प्रात्यक्षिक, सराव आणि एकूण. याच्यामध्ये मित्रांनो शारीरिक कवायत म्हणजे विषयाचे जे काय नाव आहे, पहिला विषय शारीरिक कवायत आहे, 2 नंबरला पद कवायत आहे, 3 नंबरला शस्त्र कवायत आहे, 4 नंबरला शस्त्र प्रशिक्षण आहे, 5 नंबरला लाठी कवायत आहे, 6 नंबरला गर्दी व जमाव नियंत्रण आहे, 7 नंबर वाहतूक नियंत्रण, 8 नंबर गार्ड संत्री व गार्डची कर्तव्य व जबाबदाऱ्या, 9 नंबरला गस्त आहे, 10 नंबरला निशस्त्र युद्ध, 11 नंबरला युद्ध कौशल्य आहे, नंतर पुढे 12 नंबर रेंज डिसिप्लिन आहे, 13 नंबरला गोळीबार सराव आहे आणि 14 नंबरचं संचलन असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीचं हे तुमचं म्हणजे जे काही टाइम टेबल असतो, म्हणजे वेळापत्रक असते. होमगार्ड व नागरी संरक्षण आणि स्थानिक गरजांचे विषय आहेत याच्यामध्ये. आता यामध्ये पहा, होमगार्ड संघटना आहे, नागरी संरक्षण आहे, अग्निशमन असणार आहे, विमोचन असणार आहे, प्रथमोपचार असणार आहे, पूर्व विमोचन असणार आहे आणि पुढं आपात सहाय्यता असणार आहे. हे अशा पद्धतीचं मित्रांनो तुम्हाला सगळं प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षण केंद्रावर भेटणार आहे. अत्यावश्यक सेवामध्ये काय म्हटलेलं आता पहा, ह्याच्यामध्ये सामाजिक जनजागृती, अत्यावश्यक सेवा, सामाजिक जनजागृती. पुढे सर्वसाधारण म्हणजे विषयाचे नाव काय, प्रशासकीय कामकाज आणि परीक्षा असणार आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो हा वेळापत्रक असणार आहे आणि प्राथमिक शिबिर वगैरे म्हणजे भरपूर मोठा आहे मित्रांनो. याच्या खाली जर तुम्ही आता म्हणजे आपण जर हे संपूर्ण घ्यायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आता महत्त्वाची माहिती आपल्याला म्हणजे कसं, ट्रेनिंग सेंटरला कधी जायचं आहे आणि किती म्हणजे होमगार्ड जवान जाणार आहेत, कोणकोणती सध्या आपले जे काही ट्रेनिंग सेंटर उपलब्ध आहेत याबद्दलचं आपण याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही कन्फ्यूज होत असेल किंवा काही माहिती म्हणजे असं द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही अडकला असेल तर 100% आपला जो कमेंट्स बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं म्हणणं, तुमचं जे काही प्रश्न असेल ते तुम्ही मांडू शकता. त्याच्यावर तुम्हाला 100% उत्तरं दिली जाईल मित्रांनो. मागील जे काही आपण होमगार्डचे जे काही पण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावर आपण प्रत्येकाला त्यांचा रिप्लाय दिलेला आहे. तुम्ही एक वेळा पाहू शकता आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये जाऊन, प्रोफाईलमध्ये जाऊन. आणि
जर तुम्हाला काही वाटत असेल, आता शक्यतो आता कसं आहे, आता चर्चा सगळी एकच चालू आहे, की मुलांची की सर सध्या म्हणजे पोलीस भरतीचं वातावरण असल्यामुळं म्हणजे कन्फ्यूज होते जायचं न जायचं. तर मित्रांनो, आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असणार आहे. कारण यांनी सरळ-सरळ पत्र काढलेलं आहे. 20 दिवसाची ट्रेनिंग ही कंप्लीट आता बी करणे तुम्हाला नंतर पण करणं गरजेचंच आहे. आणि 20 दिवसाची ट्रेनिंग जोपर्यंत कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्ण होमगार्ड म्हणून संबोधले जाणार नाहीये. कारण की आता सध्या फक्त तुमची 15 दिवसाची ट्रेनिंग झालेली आहे. त्यामुळं भत्ता तर वाढलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचं जे काही 365 दिवसाचं वगैरे विषय वगैरे आहेत मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर काही-काही असणार आहे. त्यामुळं आता हा सर्वस्वी विषय तुमचं स्वतःचं वैयक्तिक असणार आहे, म्हणजे ट्रेनिंगला जायचं न जायचं तो. शक्यतो ट्रेनिंगला गेलेलं कधी पण चांगलंच. ठीक आहे मित्रांनो. बाकी व्हिडिओ वगैरे तुमचे जे काही पण आता मित्र वगैरे असतील, त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. चॅनलवर जर नवीन असेल तर आणखीन एवढा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. मी असाच कोणताही व्हिडिओ जर बनवला